नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 72. पण त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 72. अदिती, काय बघतेस बाळा? हे तुझंच घर आहे. स्मिता ताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. मम्मा, मला सगळं कधी आठवेल? अदिती स्मिताताईंच्या गळ्यात पडून म्हणाली. तिचा कंठ दाटून आला होता. लवकरच तुला सगळं आठवेल बाळा. डॉक्टरांनी तसं सांगितलं आहे ना, मग टेन्शन घ्यायचं नाही. आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. खूप उशीर झाला, भूक लागली असेल ना? स्मिताताई तिला चेअरवर बसवत म्हणाल्या. नानीजी, मला भूक लागली आहे, नीला म्हणाली आणि साक्षीने तिचे गोबरे गोबरे गाल ओढले. आत्ता जेवायला वाढतील, साक्षी म्हणाली आणि किचनमध्ये गेली. 2 नोकरांसोबत ती जेवण बाहेर घेऊन आली. अदिती, दी कशी आहेस तू? किती मिस केलं तुला आम्ही, किमी नाटकीपणे म्हणाली आणि अदितीच्या गळ्यात पडली. अदितीने श्रीकडे बघत ही कोण म्हणून डोळ्यांनीच विचारलं. ही किमया, आपल्या मोठ्या काकांची मुलगी, आदित्यने ओळख करून दिली. तू सगळ्यांना विसरली दी, पण आम्ही तुला कधीच नाही विसरलो, किमी खोटं खोटं प्रेम दाखवत म्हणाली. थँक्यू किमया, तू खूप गोड आहेस, आदिती हसत म्हणाली. किमया नाही, मला सर्व किमीच म्हणतात, तू सुद्धा किमीच म्हण. अदिती जिवंत आहे हे कळल्यानंतर किमीची आई गावी निघून गेली. त्यांना किमीला सुद्धा त्यांच्याबरोबर न्यायचं होतं, पण तिने चालाकीने मला नोकरी करायची आहे अशी गळ आदित्यला घालून तिथेच राहण्याची परमिशन घेतली. सईसुद्धा किमीच्या गोड गोड बोलण्यामध्ये आली होती. किमीने सईच्या जागी देसाई इंडस्ट्री जॉईन केली होती. हे बनीला अजिबात पटलं नव्हतं, पण सई आणि श्रीच्या पुढे तो गप्प बसला. आलं का माझं बाळ? प्रतापराव अदितीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. हो, अदिती हलकंच हसत म्हणाली. सगळ्यांनी गप्पा गोष्टी करत जेवण उरकलं. जेवण झाल्यावर जरा वेळ बसून लगेच निघायचं असं श्रीने ठरवलं. त्यांच्या गप्पा चालू असताना नीलाने डुकल्या काढायला सुरुवात केली होती. श्री, 2च मिनटं इकडे ये ना. साक्षीने त्याला बाजूला नेलं आणि बराच वेळ दोघांचं काहीतरी बोलणं चालू होतं. कदाचित काहीतरी आर्ग्युमेंट. आधी त्यांच्याकडे पाहत होता, शेवटी तोच उठून त्यांच्याकडे गेला. काय झालं मिस्टर देसाई आणि मिसेस जाधव, काय चालू आहे तुमचं? आधी एक भुवई वर करत म्हणाला. आधी तू तरी सांग ना याला. मी म्हटलं एक दिवस अदितीला राहू दे, तू उद्या संध्याकाळी तिला घेऊन जा, तर नाही म्हणतोय. साक्षी फणकारत म्हणाली. श्री, राहू दे ना तिला आज इथे, एका रात्रीचा तर प्रश्न आहे. हेच तर मी केव्हाची समजवत आहे त्याला, साक्षी रागात म्हणाली. हे बघ, नीला पण डुकल्या काढत आहे, रात्रसुद्धा बरीच झाली आहे, वाटल्यास तू सुद्धा थांब इथेच, आधी म्हणाला आणि श्रीने त्याच्याकडे पाहिलं. ऑप्शन चांगला आहे, पण मला उद्यापासून जॉईन करायचं आहे, श्री नाराजीच्या स्वरात म्हणाला. त्याला अदितीपासून लांब राहायचं नव्हतं. मग काय झालं? तुझे कपडे आहेत इथेच. श्री, उगाच बहाणे बनू नको, दोघे सोबतच जाऊ इथून ऑफिसला, आधी श्रीच्या गळ्यात हात घालत म्हणाला आणि श्रीसुद्धा तयार झाला. सगळे बसले होते तिथे दोघे आले. अदिती, तू आणि नीला आज इथेच थांबायचं, उद्या श्री तुम्हाला न्यायला येईल, साक्षी मुद्दाम म्हणाली. तिनं डोळ्यांनी श्रीला गप्प बस म्हणून सांगितले. साक्षीचं बोलणं ऐकून अदितीला कसं नसं झालं. श्रीशिवाय तिथे राहायचा विचार करून तिचं तोंड पडलं होतं. चेहऱ्यावरचं हसू मावळलं होतं. तिच्यामध्ये झालेला बदल श्रीच्या नजरेतून सुटला नाही. साक्षी, नीलाला आणि अदितीला तिच्या रूममध्ये घेऊन जा, आदित्य म्हणाला आणि साक्षी त्या दोघींना घेऊन वरती गेली. पण आदिती मागे फिरून फिरून श्रीकडे बघत होती. अदितीने नीलाला झोपवलं आणि ती गॅलरीमध्ये उभी राहून बाहेर बघत होती. श्रीची गाडी अजून बाहेर दिसत होती, म्हणजे तो अजून गेला नाही हे तिला कन्फर्म झालं. जायच्या अगोदर त्याला भेटावं म्हणून ती खाली जायला वळाली आणि तेवढ्यातच डोअर ओपन झाला. समोर श्री होता. त्याला पाहून अदितीचा चेहरा खुलला. तुम्ही निघालात का? श्री आत आल्यावर तिने त्याला विचारलं. नाही, आज इथेच राहायचा विचार करत होतो, पण तू म्हणत असशील तर जातो मी. श्री जायला वळाला तेवढ्यात अदिती घाईनेच म्हणाली. मी असं कुठं म्हणाले, मलाच तुमच्याशिवाय. आदिती बोलता बोलता थांबली.
बोल ना, तुमच्याशिवाय काय? श्री तिच्या जवळ येत म्हणाला. आणि त्याच्या अशा जवळ येण्याने तिच्या हार्टबीट्स वाढल्या. ती नजर चोरत होती. अदिती, श्रीने तिचा चेहरा उंजळीत पकडला आणि वर केला. दोघीही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. मनात जे येतं ते बोलत जा, श्री तिच्या नजरेत आरपार बघत म्हणाला. आणि ती पटकन मागे फिरली. श्रीने तिला मागून मिठी मारली. त्याचे हात तिच्या उघड्या पोटांवर स्थिरावले होते, ज्यामुळे तिच्या पोटात गोळा आला होता. ती लाजून गोरीमोरी झाली होती. तिच्या श्वासांची गती वाढली होती, जी श्रीला जाणवत होती. तिने तिचे हात श्रीच्या हातांवर ठेवले, जणू ती त्याला मुकसंमती देत होती. श्रीने तिला त्याच्याकडे वळवलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकून तो बाजूला झाला. अदितीने हळूच डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही दिसत होतं. अदिती, मेडिसिन घेतले का तू? श्रीने विचारलं. हो, तुम्ही सांगितलं होतं ना, म्हणून मी माझ्या पर्समध्येच ठेवले होते मेडिसिन. आत्ताच घेतली. अदिती स्वतःला नॉर्मल करत म्हणाली. मी आलोच फ्रेश होऊन, श्री म्हणाला आणि त्याने वॉर्डरोबमधून त्याचे कपडे घेतले आणि तो बाथरूममध्ये गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अदिती बघत होती. तिने आजपर्यंत पुरुष किती वाईट असतात हेच ऐकलं होतं, पण श्री खूप वेगळा होता आणि तो तिचा होता ह्याचा तिला आनंद होत होता. श्री, ही रूम माझी आहे असं भाभी सांगत होती, पण इथे तुमचे कपडेसुद्धा आहेत. हो, ही तुझी रूम आहे आणि मला जेव्हा जेव्हा तुझी खूप आठवण यायची ना, मी इथे यायचो. तुझे कपडे, तुझ्या वस्तू यांना हात लावला की मला तुझा प्रेझेन्स जाणवायचा. माझं मन इथे शांत व्हायचं. श्री अदितीला जवळ घेत म्हणाला. रात्र खूप झाली होती, त्यात औषधांचा असर, त्यामुळे अदितीचे डोळे जड झाले होते. ती पेंगत होती. अदिती, झोप आता, खूप रात्र झाली आहे, आपण उद्या राहिलेलं बोलू. श्री बेडवर आडवा होत म्हणाला आणि त्याने अदितीला त्याच्या जवळ ओढून घेतलं. श्री, अदितीने डोळे मोठे केले. हळू, नीला उठेल. फक्त तुझ्या मिठीत झोपायचं आहे बस, श्री तिला म्हणाला आणि तीसुद्धा त्याच्या बाजूला आडवी झाली. श्रीने तिला जवळ घेतलं आणि तीसुद्धा त्याच्या मिठीत गेली. 2च मिनिटांमध्ये ती गाढ झोपली होती. श्रीने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या मिठीत तोही झोपून गेला. पहाटे त्याला अचानक जाग आली तर अदिती त्याच्या बाजूला नव्हती. त्याने आजूबाजूला पाहिलं, ती कुठेच दिसली नाही. त्याला वाटलं ती बाथरूममध्ये असेल, पण बराच वेळ झाला ती नाही आली. मग श्री उठला आणि बाथरूममध्ये बघितलं तर ती तिथे नव्हती. त्याने गॅलरीमध्ये चेक केलं, ती तिथेही नव्हती. तो बाहेर गेला तर सगळीकडे सामसूम होतं. अदिती डिस्टर्ब असेल तर ती कुठे असते हे श्रीला चांगलंच माहीत होतं. त्याची पावलं आपोआपच टेरेसच्या दिशेने निघाली. अदिती हाताची घडी घालून बाहेर बघत होती. हवेत गारवा होता म्हणून तिने पदर तिच्याभोवती गुरफटून घेतला होता. अदिती, तू इथे काय करत आहेस? श्रीने तिच्या जवळ जात विचारलं. तिने पाठीमागे फिरून श्रीकडे पाहिलं. तिचे डोळे लाल वाटत होते, त्यात खूप प्रश्न दिसत होते. श्री तिच्या बाजूला उभा राहिला. त्याने तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला. श्री, आपलं लग्न भाईजी आणि मम्माला मंजूर नव्हतं का? अदितीने प्रश्न केला आणि श्रीचे डोळे विस्फरले. तुला कोण म्हणालं हे? श्रीने गोंधळून विचारलं. श्री, मला सकाळी एक स्वप्न पडलं. त्यात एक जोडपं होतं, नवीन लग्न झालेलं, आणि ते दारात उभे होते. त्यांच्यासमोर एक माणूस आणि एक बाई होती. थोड्याच वेळात मला त्यांचे चेहरे दिसले. श्री, ते जोडपं आपण होतो. समोर भाईजी आणि मम्मा होती. भाईजींनी आपल्याला घरात येण्यासाठी रोखलं होतं. मी मम्मा, दादा, माझं ऐकून तरी घ्या असं बोलत होते, रडत होते आणि माझं स्वप्न तुटलं. मला जाग आली. अदिती, त्यांना तेव्हा आपलं लग्न मान्य नव्हतं, पण आता आहे. मतभेद कुणामध्ये नसतात, तेव्हा आधी आणि माझ्यामध्येही होते. हे बघ अदिती, तुला सर्व चांगलंच आठवेल असं नाही, आणि जे आठवेल ते खरंच असेल असंही नाही. जोपर्यंत तुला सगळं नीट आठवत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत, नाहीतर तुला त्रास होईल आणि पुढचं आठवायला अजून वेळ लागेल, हो ना? श्रीने तिला समजावलं. डॉक्टरसुद्धा असंच काहीसं बोलत होते. ती त्याच्या मिठीत शिरली. आज स्वतःहून ती त्याच्याजवळ गेली होती. बहुतेक तिला त्याचं म्हणणं पटलं होतं. त्याने सुद्धा मिठी घट्ट केली.
समाधानाने डोळे बंद केले आणि तिचा स्पर्श, तिचा सहवास तो श्वासांमध्ये साठवून घेत होता. त्या थंड हवेत त्याची ती उबदार मिठी तिला हवीहवीशी वाटत होती. एकमेकांच्या हृदयांचे ठोके त्या शांत वातावरणात त्यांना स्पष्ट ऐकू येत होते. आपण पळून जाऊन लग्न केलं होतं? अदितीने विचारलं. हो. आपलं लव्ह मॅरेज आहे का? अदितीने पुन्हा विचारलं. तुला काय वाटतं? हो. अदिती हो म्हणाली. अदिती, रूममध्ये जाऊया, हवा गार आहे. अदितीने हुंकार भरला. ती अजूनही श्रीच्या मिठीत होती. श्रीने मिठी सैल केली आणि ती बाजूला झाली. अदिती, झोप थोडा वेळ, अजून सकाळ व्हायला वेळ आहे. श्री बेडवर आडवा झाला आणि अदिती त्याला बिलगून झोपली. तिच्या वागण्यामध्ये बराच फरक जाणवत होता आज. त्याने तिला जरासं थोपटलं आणि ती पुन्हा झोपेच्या अधीन झाली. श्री मात्र जागाच होता. थोड्या वेळाने तो उठला. त्याचा आवरून तो निघणारच होता की नीला उठली. नीला, मी ऑफिसला जात आहे. मा रात्री उशिरा झोपली आहे, तिला उठवू नको, श्री म्हणाला आणि तिला बाय करून तो खाली गेला. साक्षीने श्री आणि आधीला नाश्ता सर्व केला. श्री, अदिती नाही उठली? साक्षीने विचारलं. नाही, झोपली आहे अजून. तिला इतक्यात उठू नको, तिची झोप नीट नाही झाली. श्री पोहे खात म्हणाला. अच्छा, समजलं बरं का आम्हाला, साक्षी त्याला चिडवत म्हणाली. साक्षी, श्रीने तिच्याकडे बघत एक लूक दिला. आधी पहाटे मला जाग आली तर अदिती रूममध्ये नव्हती, म्हणून मी तिला शोधत टेरेसवर गेलो तर ती तिथे होती. ती रात्री कधी उठून गेली मला माहिती नाही. खूप डिस्टर्ब होती ती. तू तिला विचारलं नाहीस काय झालं ते? आदित्यने काळजीने विचारलं. हो विचारलं. तिला स्वप्न पडलं होतं आधी. आमच्या लग्नाच्या दिवशी आम्ही जेव्हा इथे आलो होतो ते तिला दिसलं स्वप्नात. आणि तिला प्रश्न पडला होता की तुला आणि मम्माला आमचं लग्न का मान्य नव्हतं. मग तू काय सांगितलंस? आदित्यने विचारलं. आपल्यामध्ये तेव्हा मतभेद होते, नंतर ते मिटले असं सांगितलं. तिला पटलं ते? साक्षीने विचारलं. हो, आता तरी पटलं आहे. संध्याकाळी मी तिला डॉक्टर घोरपडेंकडे घेऊन जाणार आहे. एक प्रगती आहे तिच्यामध्ये आधी. तिला आज स्वप्नामध्ये आपण दिसलो, तिला आवाजसुद्धा ऐकू आले. मला वाटतं आता तो दिवस नक्कीच दूर नाही की तिला सगळं आठवेल. श्रीच्या डोळ्यात चमक होती. असंच होईल, आदित्यसुद्धा हसून म्हणाला आणि दोघेही ऑफिससाठी निघाले. श्रीने जाताना नीला उठली आहे हे साक्षीला सांगितलं होतं. साक्षीने नीलाला तयार केलं, तिला नाश्ता खायला दिला. 9 वाजून गेले तरी अदिती आज झोपली होती. इतके दिवस ती सगळ्यात अगोदर उठत होती. रोज लवकर उठणारी अदिती आज अजून उठली नाही म्हणून साक्षीला तिची काळजी वाटली. ती अदितीच्या रूममध्ये गेली आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती. अदिती, उठायचं नाही का? तिने अदितीला आवाज दिला. श्री, झोपू द्या ना, अदिती उशीला कवटाळत म्हणाली आणि साक्षीला हसू आलं. ती तशीच खाली निघून गेली. थोड्या वेळाने श्रीचा कॉल आला. साक्षी, अदितीने मेडिसिन्स घेतले का? श्रीने विचारलं. मेडिसिन्स? रिअली? तुमच्या मॅडम अजून साखर झोपेत आहेत. साक्षी हसत म्हणाली. काय? अगं 9:30 होऊन गेलेत तरी ती अजून झोपली आहे. तिची तब्येत तर बरी आहे ना? श्रीने काळजीने विचारलं. एकदम ठणठणीत आहे ती. मी तिला उठवायला गेले होते तर मॅडम उशीला कवटाळून म्हणतायत, श्री अजून थोडा वेळ झोपू द्या ना. साक्षी त्याला चिडवत होती आणि इकडे तो स्माईल करत होता, ब्लश करत होता. ठीक आहे, उठल्यावर मला कॉल करायला सांग तिला. अजिबात नाही. आता तिच्याबरोबर जे काही बोलायचं ते संध्याकाळी. आजचा दिवस माझा आहे, सो आम्हाला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, साक्षी म्हणाली आणि तिने फोन कट केला. साक्षी, साक्षी, श्री ओरडत होता पण साक्षीने केव्हाच फोन ठेवला होता. ही साक्षी पण ना, श्री वैतागला होता. पण साक्षी जे बोलली ते आठवून परत त्याच्या फेसवर स्माईल आली. देसाई साहेबांना सुट्टी मानवली आहे, इन्स्पेक्टर शिंदे इन्स्पेक्टर मानेंना म्हणाले. हो, आज खूप खुश आणि उत्साही वाटत आहेत, इन्स्पेक्टर माने म्हणाले. सुमित, एक लेटेस्ट आयफोन ऑर्डर कर ना आणि माझ्या ऑफिसमध्ये पाठवून दे. श्रीने देसाई इंडस्ट्रीच्या हेड ऑफिसमध्ये कॉल करून त्याच्या मॅनेजरला सांगितलं. येस सर, 1 तासाच्या आत तुमच्या टेबलवर असेल, सुमित म्हणाला. श्रीने दिवसभर त्याची सर्व कामे आवरली, नवीन केसची स्टडी केली आणि वेळेवर घरी निघाला. श्री घरात गेलाच होता की मागून आदित्यसुद्धा आला.
मी आलोच फ्रेश होऊन, श्री म्हणाला आणि वर जायला लागला. त्याला कधी एकदा आदितीला बघतोय असं झालं होतं. श्री, साक्षीने थोडा वेळ इथेच थांबायला सांगितलं आहे तुला. तुझ्यासाठी सरप्राईज आहे म्हणत होती ती, आदित्यने सांगितलं. आधी यार तुझी बायको ना. श्री पुढे काही बोलणार तोच त्याला वरून साक्षी येताना दिसली आणि तिच्या मागे येणाऱ्या आदितीला बघून त्याचे शब्द गळ्यातच अडकले. त्याचं उघडं तोंड बघून आदित्यला हसू आवरत नव्हतं. तोंड तरी बंद कर. आदित्यने त्याचं तोंड बंद केलं. श्री एकटक आदितीकडे बघत होता. त्याची नजर बघून आदितीने मान खाली झुकवली. ही जर अशीच दिसत राहिली तर मी स्वतःला कसं कंट्रोल करणार? ही मेनका माझं तप भंग करूनच सोडणार असं वाटतंय. श्री केसातून हात फिरवत मनातच म्हणाला. दादा 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 म्हणत आदिती आदित्यला जाऊन मिलगली. आदू, माझी आदू म्हणत आदित्यने तिच्या डोक्यावर किस केलं. मी तुला दादाच म्हणायची ना? आदितीने विचारलं. हो, दादाच म्हणायची. खूप लाडात आली किंवा मस्का मारायचा असला की दादू म्हणायची. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. आज खूप खुश झाला होता आदित्य. त्याची आदू त्याला इतक्या वर्षांनी दादा म्हणत होती. श्रीची नजर मात्र तिच्यावर स्थिर होती. त्याला त्याची जुनी आदिती परत आली असं वाटत होतं. साक्षीने तिचा मेकओव्हर केला होता. तिचे लांब सडक कमरेपर्यंत असलेले केस थोडेसे कापून त्यांना स्ट्रेट केलं होतं. तिचा गोरा रंग आज अजूनच तजेलदार दिसत होता. ग्लो आला होता तिच्या चेहऱ्यावर. आज पहिल्यांदा तिने अनारकली ड्रेस घातला होता. नेव्ही ब्लू कलर तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होता. कानात लावून झुमके घातले होते. हातात एक कडा होता. खांद्यावर एका साईडने घेतलेली ओढणी. ओठांवर हलकीशी लिपस्टिक. कपाळावर एक डायमंडची छोटीशी टिकली. श्रीचं मन भरतच नव्हतं तिला बघून. कसं वाटलं सरप्राईज? साक्षीने त्याला हळूच विचारलं. अप्रतिम, गॉर्जियस, फॅब्युलस, ऑसम, शी इज लुकिंग हॉट. श्री बोलण्याच्या ओघात बोलून गेला आणि त्याने साक्षीकडे बघितलं तर ती गालात हसत होती. आदू इकडे बघ, स्मिताताई म्हणाल्या. आणि खूप गोड दिसत आहे माझं बाळ, कुणाची नजर नको लागायला, स्मिताताई म्हणाल्या आणि त्यांनी अदितीची मीठ मोहऱ्या उतरून नजर काढली. मा, खूप सुंदर दिसत आहेस तू, नीला म्हणाली. खरंच? थँक्यू, अदिती तिला जवळ घेत म्हणाली. श्री, आधी फ्रेश होऊन या, परत तुम्हाला उशीर नको. डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे ना, साक्षी म्हणाली. दोघेही फ्रेश व्हायला निघून गेले. साक्षीने अदितीला खुणेनेच वरती जा असा इशारा केला. ती थोडीशी घाबरत होती. भीतभीतच वरती गेली. श्रीला नक्की आवडलं असेल ना? मी खरंच त्यांना शोभेल अशी दिसत असेल ना? तिच्या मनात बरेच प्रश्न होते. आज साक्षीने तिला तिचे जुने फोटो दाखवले होते. ती अगोदर कशी होती, किती मॉडर्न होती, कशी राहत होती ते तिला सांगितलं. श्री एक मोठा पोलीस ऑफिसर आहे, शिवाय एक मोठा बिझनेसमॅनसुद्धा. त्याची फॅमिलीसुद्धा खूप नावाजलेली आहे. म्हणून तिला त्याच्या स्टेटसप्रमाणे राहायला हवं असं तिने तिला समजावलं. उद्या श्रीला तुझ्या अशा राहण्याने ऑकवर्ड वाटायला नको, म्हणून तुलाच प्रयत्न करावे लागतील हे साक्षीने तिला पटवून दिलं होतं आणि तिने स्वतःहून मेकओव्हरसाठी पुढाकार घेतला होता.